नांदेड येथे होत असलेला हा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पदवीधर मतदार नोंदणी या अनुषंगाने माननीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर या ठिकाणी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये ही छोटेखानी बैठक आयोजित केली आहे। या बैठकीचे अध्यक्ष माननीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर यांच्या माध्यमातून ही बैठक होत आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या काही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्या अनुषंगाने मतदार नोंदणी झाली पाहिजे। या अनुषंगाने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1,75,000 मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आहेत आणि त्या अनुषंगाने हे काही पोरं जे आहेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी ती पोरं महाराष्ट्रात सगळ्या वेगवेगळ्या आस्थापनेवर काम करत असतात आणि यांचा कालावधी या ठिकाणी 11 महिन्याचा कालावधी पुढच्या महिन्यात संपत आहे। त्यांचं नेतृत्व करत असताना त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे आंदोलन मोर्चे वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचं काम लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि याचीच एक वज्रमूठ झाली पाहिजे। म्हणून माननीय बालाजी पाटील चाकूरकर यांच्या माध्यमातून आज पदवीधरांचे जे काही प्रश्न आहेत पदवीधरांच्या जे काही अडचणी आहेत सगळे पोरं पदवीधर असताना एक 10,000 रुपयाच्या मानधनावर नोकरी करत आहेत आणि ते सुद्धा करत असताना शासन आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। लाडका भाऊ म्हणून योजना आणली, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणली आणि लगेच विधानसभा झाल्यानंतर या योजनेविषयी उदासीनता सरकार दाखवत आहे आणि या सरकारला कुठेतरी दाखवून दिलं पाहिजे की पदवीधरांची काय ताकद आहे। पदवीधरांची संख्या 1,75,000 पदवीधर 1,75,000 पदवीधर हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या अनुषंगाने पदवीधरांचा एक वज्रमूठ झाली पाहिजे। या अनुषंगाने माननीय बालाजी पाटील चाकूरकर यांनी हा लढा नसून रणशिंग या ठिकाणी फुंकलेला आहे। काल लातूर येथे बैठक झाली आहे, आज नांदेडला होत आहे आणि नांदेडच्या बैठकीमध्ये असा एक सूर आहे की जेवढे नांदेड जिल्ह्यामध्ये पदवीधर आहेत त्यांची नोंदणी करण्याचं काम मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी नक्कीच करतील आणि त्या माध्यमातून सरकारला दाखवून देऊ आपल्या नांदेडमध्ये किती लोक पदवीधर आहेत। माझ्या माहितीनुसार 3,500 लोक आस्थापनेवर वेगवेगळ्या आस्थापनेवर काम करतात तर 3,500 प्रशिक्षणार्थी माझे हक्काचे मतदार आहेत आणि त्यांची नोंदणी करून घेणं त्यांना मतदान करायला लावणं ही जबाबदारी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी जिल्हा अध्यक्ष म्हणून मी स्वतः स्वीकारतो। माझ्या 16 तालुक्यामध्ये वेगवेगळ्या तालुका अध्यक्षांकडून हे काम करून घेण्याचं फॉर्म भरण्याचं किंवा मतदानासाठी प्रवृत्त करण्याचं काम आम्ही जिल्हाभराचे कार्यकारिणी करणार आहोत आणि माननीय बालाजी पाटील चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आपल्याला काम करायचं आहे आणि साहेब इथंच न थांबता महाराष्ट्राचा दौरा करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये पदवीधरांचं जे काही संख्याबळ आहे ते दाखवून द्यायचं आहे आणि आपल्या मतावर आपला हक्काचा माणूस आपल्याला पदवीधर मतदारसंघामध्ये कसा निवडून देता येईल याच्यासाठीची रणनीती आपल्याला यापुढे ठरवायची आहे। एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो। धन्यवाद। आता तुम्ही बोला। या ठिकाणी माननीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सविस्तर असं मार्गदर्शन करावं। सर काय हो काय अडचण नाही सर काय इकडे सर ओके। नांदेड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी बैठकीमध्ये उपस्थित आपल्या प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी तेलंग साहेब, नरेंद्रजी इंगोले आणि आता सगळ्यांची नावं मी घेऊ शकतो पण एखादं नाव कुणाचं जर विसरलं तर त्यांच्या नाराजीचा सामना आम्हाला करावा लागेल। त्यामुळे उपस्थित सर्व प्रिय पदवीधर भावांनो आणि बहिणींनो असा उल्लेख करून मी माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो। आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष तेलंग सरांनी आपणाला आपल्या बैठकीचा उद्देश सांगितलेला आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांचा लढा आज परमोच्च शिखरावर पोहोचलेला आहे। 8 महिने झालं 10 महिने झालं आपण या विविध आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला
राज्यातल्या बेरोजगारीची दहाकता लक्षात आणून देण्याचं काम आपण टप्प्याटप्प्यानं करण्यामध्ये यशस्वी होत चाललेलो आहे आणि आपल्या या आंदोलनाचा परिणाम राज्य सरकारमध्ये बसलेली मंडळी आज सतर्क झालेली आहे। त्यांना असं वाटलं होतं की निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण म्हणू, लाडका भाऊ म्हणू, यांना काहीतरी प्रशिक्षण देऊ आणि प्रशिक्षणाचा मानधन भत्ता देऊ, यांना खुश करू, हे घरला निघून जातील, आपलं इच्छित ध्येय साध्य करू, खुर्च्या आपण मिळू, मग हे आपण खुर्च्या आनंदानं उपभोगू आणि राज्यातले तरुण घरला गुमानं निघून जातील। हा त्यांचा गोड गैरसमज आपण खोडून काढलेला आहे। आज राज्यामध्ये 1,75,000 प्रशिक्षणार्थ्यांनी 6 महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी संपत आल्यानंतर आंदोलनाचं रणशिंग आपण फुंकलं आणि 5 महिन्याची मुदतवाढ आपण मिळवली। पण आपण 5 महिन्याच्या मुदतवाढीवर समाधानी नाही आहोत। आपण आपली मागणी आहे की राज्यातल्या या प्रशिक्षित बेरोजगार युवकांना, युवतींना कायमस्वरूपी नियमित रोजगार भेटला पाहिजे आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे। अशा प्रकारची मागणी घेऊन आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मग मुंबईचं आझाद मैदान असेल की नागपूरचं संविधान चौक असेल की छत्रपती संभाजीनगरमधलं क्रांती चौक असेल, सांगली असेल की धुळे असेल की एकनाथ मामाचं ठाणे असेल की 36 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं आंदोलन असेल की प्रत्येक तालुका कचेरी समोरच्या तहसील समोरचं आपण प्रशिक्षणार्थ्याचा, या सुशिक्षितांचा, या पदवीधरांचा आक्रोश आपण राज्य सरकारच्या समोर नेण्यामध्ये 100% यशस्वी झालो आहोत। आज जरी निर्णय कुठला आपल्यासारखा जरी या क्षणापर्यंत लागला नसला तरी येणाऱ्या काळामध्ये या सरकारला या राज्यातल्या बेरोजगारीबद्दल काहीतरी ठोस निर्णय घेतल्याशिवाय या सरकारला सुटका नाही, या मानसिकतेपर्यंत या सरकारला पोहोचवण्याचं काम आपल्या कालच्या ठाण्यातल्या एकनाथ मामाच्या आंदोलनानं केलेली आहे। आता एकनाथ मामा माझे लाडके भाचे, लाडक्या भाच्या हा शब्दप्रयोग नव्याने करायला लागलेले आहेत। त्यांनी मान्यता दिली की आमच्या लाडक्या बहिणीचे मुलं आणि मुली मला मामा म्हणतायत आणि ते माझे लाडके भाचे आहेत, मला प्रेमानं बोलतायत। मग प्रेमानं मामा, भाचे, भाचा प्रेमानं बोलतात तोपर्यंत ठीक आहे, जोपर्यंत मामा नीट वळणावर येईल, बऱ्या बोलानं मामा वटणीवर येईल तोपर्यंत नीट बोलतात, आणि जर मामा वटणीवर येत नसल तर हे तुमच्या लाडक्या बहिणीचे पोरं आणि पुरीही शिकलेले आहेत, त्यांना कायदा माहिती आहे। लाडक्या भावाच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांच्या आईचाही तेवढाच समान वाटा आहे, हे सुद्धा कायदा त्यांना माहिती आहे। जर मामा नीट वटणीवर येणं गेलं तर माझ्या आईचा हिस्सा टाक म्हणून तुमच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा हिस्सा मागायला हे भाचा आणि भाची मागे पुढे पाहणार नाहीत, याची जाणीव त्यांना आपण करून दिली आहे। म्हणून राज्यातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल यात तीळ मात्र शंका नाही। येणाऱ्या काळामध्ये आता लवकरच आपण नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या अगोदर 2027चा कुंभमेळा आपला होण्याच्या अगोदर या राज्यातल्या बेरोजगार तरुणाचा कुंभमेळा आपण आपले हरिभक्तपरायण आदरणीय तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली, कारण ते पण साधू आहेत, जे संधी साधणार नाहीत ते साधू कसले, मग त्या साधू असणाऱ्या आपल्या बाबांनी एक संधी साधण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपल्या या सगळ्या प्रशिक्षणार्थ्याला भगवे वस्त्र घालून गोदा तटावर अनुष्ठान करून राज्य सरकारला सांगायचंय की आता
एक तर आम्हाला रोजगार द्या, नाहीतर आम्हाला कुठल्या तरी मठावर बसवा. हाच संदेश आहे ना. कारण का 75% प्रशिक्षणार्थ्यांचे लग्न नाही आहेत. का नाही आहेत? नोकरी नाही म्हणून छोकरी नाही, आणि छोकरी नाही म्हणून लग्न नाही, सामाजिक स्वास्थ्य नाही. मग आता हे मोकळे असलेले कटाळे कुठं सोडावं? मग बाबांनी आयडिया रलवली, म्हणले ह्यांनाच भगवे वस्त्र घालू. मग सरकारला प्रतिकात्मक जाणीव करून देऊ, आणि मग प्रतिकात्मक ह्यांना भगवे वस्त्र घालून मग सरकार याच्यावर जर जागं झालं तर नका बाबांनो, आम्ही तुम्हाला नोकरी देतो. मग नोकरी दिले की कोणाही पुरीचा बाप छोकरी देईल आणि आपल्या पदवीधरांना चांगले दिवस येतील. हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. अशा प्रकारे प्रतिकात्मक आपण ही लढाई लढत असताना येणाऱ्या डिसेंबर मधल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जर त्या गोदा तीरावरून जर काही आपला प्रश्न सुटणाच गेला तर बालाजी पाटील चाकूरकर या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्ण काळामध्ये प्राणांतिक उपोषण करून संपूर्ण प्रशिक्षणार्थ्याचं आंदोलन नागपूरमध्ये करणार आहे. मग मध्येच आता माझ्या डोक्यामध्ये काही निवडणूक नाही, माझ्या डोक्यामध्ये राजकारण नाही. मी निस्पृह भावनेनं मी तुमच्या या लढ्यामध्ये इतका अडकून गेलोय, तुमच्या प्रेमात पडलोय. मी एवढे सोन्यासारखे गोजिरे चेहरे, माझ्या मुलासारखे, माझ्या मुलीसारख्या माझ्या भगिनी, आणि हे तरुण मुलं एवढे भेटले असताना मला दुसरं काहीच सुचना गेले सर. दिवस रात्र मला या बेरोजगार तरुणांचा प्रश्न सोडवण्यासाठी मला झोप सुद्धा माझी हरली आहे, झोप सुद्धा मला लागत नाही. असा या प्रशिक्षणार्थ्यांचा हक्काचा भाकरीचा लढा जिंकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. या मानसिकतेमधून मी 10-11 महिन्यापासून लढत असताना मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माझी भेट घेतली. अनेकांनी मला फोन केले. आपल्या नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चामध्ये मराठवाडा शिक्षक संघाचे क्रमांक 2 वर असणारे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव प्रत्यक्ष त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपल्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. आणि त्या सर्वांनी सांगितलं की पाटील साहेब, तुम्ही मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवा. आमच्या या मराठवाडा शिक्षक संघाच्या माध्यमातून आम्ही 1,00,000 सभासद मतदार नोंदणी केलेली आहे. आमची मतदार नोंदणी वेगानं चालू आहे आणि तुम्ही विधानसभे म्हणजे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार व्हा, आमचा पाठिंबा राहील तुम्हाला. महिना झालं चालू आहे ते खेळ. मी काही डोक्यातच घेतलं नाही, माझ्या डोक्यातच नव्हतं ना निवडणूक लढवायचं हा विषयच नाही आहे. पण 1 महिन्यापासून त्यांचा जेव्हा विषय डोक्यामध्ये ते घालत होते तेव्हा काही प्रशिक्षणार्थी पण आपल्यामधून बोलत होते, कमेंटमधून म्हणा, प्रत्यक्ष म्हणा, फोन करून म्हणा. आणि ठाण्यामध्ये सुद्धा झालेल्या आंदोलनामध्ये एक प्रशिक्षणार्थी उठला, साहेब म्हणला तुम्हाला आमदार आम्ही पदवीधर मतदारसंघातून करू. मी म्हटलं हे सगळे का म्हणत आहेत, हे असं का? मग पूर्ण मी जरा एक दिवस तेलंग सर जरा थोडासा मी त्याच्यावर चिंतन केलं. 4 उच्च शिक्षिताशी चर्चा केली, बसलो आणि सर्वांचा विचार विनिमय केल्यानंतर ते म्हणाले की याच्यामध्ये आपला प्रभावी आपलं पदवीधर हे प्रभावी असणार आहेत. आणि काय झालंय नेमकं, मग त्याविषयी आम्ही चिंतन केलं आणि सगळ्यांना सांगितलं की आता आपण निवडणूक लढायची का नाही लढायची याला आणखी अवकाश आहे. 1 वर्षाचा अवकाश आहे. पण निवडणूक जर 1 वर्षामध्ये निवडणूक लागल्यावर जर आपण उभा टाकायचा जर सर्वांनी निर्णय केला तर आपल्याकडे मतदारच नसतील तर कुणाच्या बळावर आपण निवडणूक लढवणार. मग निवडणूक लढवायचंय का नाही लढवायचं हे पुढे आपण सगळे मिळून ठरवू. पण तोपर्यंत आपण आपल्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून आपण
पदवीधराची मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात करून घ्यायचा निर्णय केला आणि त्याची पहिली मीटिंग लातूरमध्ये केली आणि लातूरमध्ये चांगला प्रतिसाद भेटला आणि लातूरमध्ये एका 10 तालुक्यामध्ये 11,000 सभासद नोंदणीचं उद्दिष्ट आम्ही ठरवलं लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या पदवीधराच्या माध्यमातून, आपल्या प्रशिक्षणार्थ्याच्या माध्यमातून. काहीच अवघड नाही मित्रांनो. इथं आपण किती जण आहोत? 4, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 20 जण आहोत. 20 जण असताना आपण आपापल्या घरामध्ये पदवीधर किती आहेत बघा. नुसते तुम्ही एकटे पदवीधर नाही आहेत इथे बसलेले. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या घरात, कुणाच्या घरात 5 आहेत, कुणाच्या घरात 2 आहेत, कुणाच्या घरात 3 आहेत, कुणाच्या तर घरात 10 पदवीधर आहेत. पण आपण ती नोंदणी करत नाही. का नोंदणी करत? थांबा ना तुम्ही, थांबा आता घेऊ द्या. ही नोंदणी न केल्यामुळं आपलं कोणी नोंदच घेत नाही. आपण जर मतदार यादीत उद्या नाव आलं तर सगळ्या पक्षाचे पुढारी तुमच्या दारात येतील. सगळ्या पक्षाचे पुढारी तुम्हाला म्हणतील पदवीधर बंधू मतदान आहे आणि आमचे हे उमेदवार आहेत. तेव्हा तुम्ही काय रुबाबानं म्हणचाल, बेटा 11 महिने झाला आम्ही लढलाल, तू कुठं होतोस बेटा? त्याला उत्तर देता येईल का? मग त्याच्यासाठी आपल्याला काय व्हावं लागेल? आधी मतदार व्हावं लागेल. एकजूट नंतर मतदार नोंदणी केली तर एकजूट होईल. ते आपल्याला विचारायला येतील. आपण जर मतदार नसलं तर कोण विचारायला येणार आहे? त्याच्यामुळं मी नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातल्या 16 अध्यक्षांना आणि इतर जे पदवीधर आहेत, मग ते पवित्र पोर्टलचा विषय असो शिक्षकांचा, त्यालाही आपला पाठिंबा आहे. TAT मधल्या ज्या जागा भरायच्या आहेत त्या पदवीधरांना पण आपला पाठिंबा आहे. याही लोकांचं संघटन आपल्याला या पदवीधरमध्ये करावं लागेल. खूप पदवीधर आहेत. आपल्याला गैरसमज काय आहे की आता सतीश चव्हाण आपले पदवीधरचे आमदार आहेत. 4 वेळेस 2000 पासून तेच आमदार आहेत. 25 वर्ष झालं तेच आमदार आहेत. 4 टर्ममध्ये आपल्याला काय वाटतं की पदवीधरचा आमदार कोण असतो तर संस्था चालक असतो. त्यांच्या 10, 5, 10, 20, 25 संस्था असतात, तेच असतो. गैरसमज आहे आपला. त्या संस्थेचा जो संस्था चालक आहे त्या संस्थेतल्या मतदाराला सुद्धा तो नको असतो. कारण तो त्या कर्मचाऱ्याचं शोषण वारंवार निवडणूक लागली की करतो. पैसे कापून घेणे, महिन्याची पगार घेणे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टीचं शोषण करतो. पण त्यांनाही समर्थ पर्याय नसतो. त्यांनी त्यांच्या सोयीचे मतदार करून घेतात आणि पुन्हा पुन्हा निवडणुका जिंकतात. त्या संस्थेमध्ये असतील 1000 सभासद मतदार त्यांच्या एकेकाच्या. पण बेरोजगार आणि हताश, उदास, भकास, रेताड झालेले लाखो मतदार पदवीधर आहेत. या लोकांची जर एकजूट केली आणि या सर्वांचं जर मतदार नोंदणी केली तर आपणाला त्या संस्थेमध्ये जाऊन मत सुद्धा मागायची गरज पडणार नाही. आपल्या बेरोजगार तुम्ही म्हणसाल आता ठीक आहे बाबा, आम्ही कस्तर करून आता एवढी वेळ एक मतदार नोंदणी करू. मग मतदार नोंदणी केल्यावर आम्हाला काय फायदा होणार आहे? तुम्ही आमदार होचाल, आम्हाला पदवीधराला काय फायदा आहे? मित्रांनो, मी आमदार होईन का नाही होईन मला माहित नाही, पण मी कामदार हा मरेपर्यंत असणार आहे. आणि कामदार म्हणून या राज्यातल्या सुशिक्षितांना, या राज्यातल्या आता प्रशिक्षितांना आणि बेरोजगारांना त्यांच्या शिक्षणाचा पुरेपूर फायदा मिळाला पाहिजे. त्याला पुरेपूर त्याचं संरक्षण मिळालं पाहिजे. 30-30 वर्ष 35 वर्षापर्यंत वयापर्यंत पोहोचलेली ही मुलंही 2-5 मार्कांना अपात्र ठरली स्पर्धा परीक्षामध्ये म्हणून ते 100% नालायक नाही आहेत
हे सरकारला सांगत असताना, हे सरकारला ठणकावून सांगत असताना राज्यामध्ये अडाणी अशिक्षित असणाऱ्या मजुराला रोजगाराची हमी देणारा कायदा आपल्या राज्यामध्ये आहे. मग अशिक्षितांना रोजगाराची हमी देणारा कायदा आपल्या राज्यात असू शकतो, तर या सुशिक्षितांना, या प्रशिक्षितांना 5-5 पदव्या संपादन करून वयाची 30 पूर्ण केलेल्या 35 पर्यंत पोहोचलेल्या या युवकांना काय संरक्षण आहे याचा जाब त्या सभागृहामध्ये विचारला जाईल. आणि या प्रशिक्षितांना आणि या सुशिक्षितांना त्यांच्या एज्युकेशननुसार त्यांना त्यांचं संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांच्या एज्युकेशननुसार त्यांना रोजगाराची हमी देणारा कायदा त्या सभागृहामध्ये पास करून घेणारा माणूस त्या सभागृहामध्ये पाहिजे. यासाठी आपल्याला मतदार नोंदणी करणं गरजेचं आहे. आणि जर 14 राज्यामध्ये 14 आहेत, 7 शिक्षक मतदारसंघातले, 7 पदवीधर मतदारसंघातले, 14 मतदारसंघात आज आपण निर्णायक आहोत. आजपर्यंत लोकांनी आपण लक्षात आलो नाही, पण आपली संख्या विखुरलेली आहे. आपली संख्या प्रचंड मोठी असताना आपण नैराश्याच्या गर्तेमध्ये सापडल्याचा गैरफायदा या मंडळींनी आतापर्यंत घेतलाय. तो गैरफायदा यापुढे या लोकांना घेता येणार नाही. यासाठी बालाजी पाटील चाकूरकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले जे नेतृत्व आहेत त्या नेतृत्वाच्या, इतर नेतृत्वाच्या मदतीनं राज्यामधल्या सुशिक्षितांना, प्रशिक्षितांना त्यांच्या रोजगाराची हमी देणारा कायदा, आणि तुम्हाला नोकऱ्या जर देता येत नसेल तर भविष्यामध्ये या आमच्या लेकरांचं जे काही आयुष्य या शिक्षणामध्ये वाटोळं झालेलं आहे, वेळ वाया गेलेला आहे, त्याला त्याचा मोबदला स्टायपंडच्या माध्यमातून कमीत कमी मी जर त्या सभागृहात गेलो तर कमीत कमी या सुशिक्षितांना, या पदवीधरांना 25,000 रुपयाचं स्टायपंड त्याला घरी बसून त्याला मिळालं पाहिजे. या पद्धतीचा कायदा आपणाला करावा लागेल. तुम्हाला सगळ्याला जर नोकऱ्या देणं होत नसेल तर तुम्ही एवढे इंजिनिअरिंग कॉलेज काढले कशासाठी? एवढ्या शाळा महाविद्यालयाला परवानगी दिली कशासाठी? शिक्षण घ्या म्हणता, शिक्षण घेतल्यानंतर त्याला तुम्ही नोकऱ्या देऊ शकत नाही, सगळे उद्योग व्यवसायामध्ये जाऊ शकत नाहीत. म्हणून टॅलेंट आपलं उपयोगाला आलं पाहिजे, याकरिता कायमस्वरूपी रोजगार दिला पाहिजे. हा पहिला आपला नियमित कायमस्वरूपी रोजगाराचा मुद्दा आपण तिथे श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून आपली सगळी माहिती राज्यापुढे सादर करणं सरकारला बाध्य आहे. त्यासाठी आपला लोकप्रतिनिधी हा अत्यंत अभ्यासू, जिज्ञासू आणि चिवट असला पाहिजे. हे संस्थाचालक जे आमदार होतात ते तुमच्या आमच्या पदवीधरासाठी होत नाहीत भावानो. त्यांना त्यांच्या संस्था सांभाळण्यासाठी एक मानाचं पद पाहिजे असतं. ते सरकारला तुमच्या आमच्या मागणीसाठी तुटून सरकारवर पडत नाहीत. का पडत नाहीत? तर ते सरकारला जर तुटून पडलं तर त्यांच्या संस्थाचं जे काही फायदा तोटा आहे तो कसा होईल? नवीन तुकड्याची मान्यता पाहिजे असते, नवीन जागा भरायच्या असतात, 20-20 लाख 40 लाख 1-1 कोटी रुपये आणून त्याचं डोनेशन घ्यायचं असतं. त्यामुळे तुमच्या आमच्यासाठी पोट तिडकीनं ते आमदार सभागृहामध्ये मांडणी करू शकत नाही. करू शकतात का? मग बालाजी पाटला सारखा जर त्या सभागृहामध्ये गेला लोकप्रतिनिधी म्हणून तर त्याला काहीच भीती नाही ना सरकारची. ज्यांच्यासाठी, ज्यांच्या माध्यमातून हा लोकप्रतिनिधी झालेला आहे तो लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी लढेल, तुमच्यासाठी लढेल आणि तुमच्यासाठी मरेल. त्याला काही वैयक्तिक स्वार्थाची गरजच राहणार नाही. आता तुम्हाला माझा स्वभाव कळलेला आहे, पटलाय का नाही माहित नाही. 11 महिन्यात मी काही स्वार्थ ठेवलो? मला निवडणूक लढवायचंय मला माहित होतं, माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं.
निष्प्रह आणि निस्वार्थ बुद्धीनं आपण तुमच्या या लढ्यामध्ये एक एक महिना घर सोडून मी आज तुमच्यासाठी म्हणजे या सुशिक्षितासाठी प्रशिक्षितासाठी वेळ देतोय. मी काही उपकार करत नाही, हे माझं कर्तव्य आहे. मी कर्तव्य म्हणून करत असताना लोकांच्या मधून तुम्ही निवडणूक लढवावी अशा प्रकारचा एक मतप्रवाह पुढे आलेला आहे. त्या मतप्रवाहाचा आदर राखून आपण येणाऱ्या काळामध्ये योग्य निर्णय घेऊ. त्या योग्य निर्णयासंदर्भात तुमच्या सर्वांशी मी चर्चा करून तुमच्या सर्वांचा जर पाठिंबा असेल तर आपण पुढचा प्रवास आणखी चालू करू. पण तोपर्यंत आपली मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्याचा आपण आज संकल्प करू. तेलंग सर, आपल्या 16 तालुक्यामध्ये आपणाला 15,000 मताचं मतदार नोंदणीचं आपण उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करायचं आहे. प्रत्येक तालुक्याला 1,000 आणि शहरामध्ये 2 ते 3,000 मतदार आपणाला करायचे. कोणता तालुका छोटा असेल तर 500-700 होईल. अशा पद्धतीनं तुम्ही जरा प्लॅनिंग करा आणि तुमच्या 16 तालुक्याच्या अध्यक्षाची नावं आणि मोबाईल नंबर आमच्या मोबाईलवर तुम्ही पेस्ट करा, कॉपी पेस्ट करा. आमचा मनुष्य कार्यालय चालू केलं आहे आपण चाकूरमध्ये, लातूरमध्ये. त्या कार्यालयातून त्यांना फोन जातील आणि तुम्ही जे प्रयत्न करताय त्या प्रयत्नाला पुढे नेण्यासाठी आम्ही जेवढे शक्य होईल तेवढे आम्ही प्रयत्न करू. मी आज मराठवाड्याचा दौरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी मराठवाड्याचा 8 जिल्ह्याचा दौरा करतोय. आता 8 जिल्ह्याचा दौरा झाल्यानंतर काही ठिकाणी आपण एक कॅम्प टाईप मतदार नोंदणी करण्यासाठी आवाहन करायचं आहे आणि तहसील पुढे आपणाला कॅम्प करायचेत आणि सगळ्या लोकांना त्या दिवशी आपण मदत करायची आहे. आपण मतदार नोंदणी ऑफलाईन पण करू शकतो आणि ऑनलाईन पण करू शकतो. आपल्याकडे लिंक फॉरवर्ड केलेली आहे, मी अजून पण करू. तुमच्याकडे माझा नंबर आहे. तुम्हाला वाटतंय का नाही बालाजी पाटील आपल्यासाठी काही करू शकतील याचा विश्वास वाटतो का नाही? मग हे जर वाटत असेल तर तुम्ही जरा जबाबदारी घेऊन मतदार नोंदणी करण्याचं उद्दिष्ट 15,000चं पूर्ण करावं लागेल. करणार का 15,000चं उद्दिष्ट पूर्ण करणार? मग हा ठराव आपण आज 15,000 मतदार नोंदणी नांदेड जिल्ह्यामध्ये करणार. याचा ठराव आपण टाळ्याच्या कडकडाटामध्ये पास करा आणि टाळ्या वाजल्या की घरला निघून जा. पुन्हा मतदार नोंदणी नाही, काही नाही, असं होता कामा नये. बरोबर आहे? त्याच्यामुळे मला विश्वास आहे, तुमचा जसा माझ्यावर विश्वास आहे तसा माझाही तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही नक्कीच पदवीधर मतदार नोंदणीमध्ये अग्रक्रमानं सहभाग नोंदवून आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त खूप आहेत हो, लाखावर आहेत. ठरवलं तर आपण नांदेड जिल्ह्यात 50,000 करू शकतो. 50,000 शिकून बेरोजगार एकेका घरात 3-4 आहेत हो. एकेका घरात होईल तेवढं, जेवढे आपण पायपीट करू. 10 दिवस आहेत आपल्याकडे. 6 नोव्हेंबर ही तारीख आहे. 6 नोव्हेंबरपर्यंत आपण शर्थीचे प्रयत्न करा. तुम्ही 6 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणीसाठी 10 दिवस द्या. मी तुम्हाला आयुष्य समर्पित करतो. आयुष्यभर मी तुमच्यासाठी, आयुष्यभर कधीच काही मागणार नाही तुम्हाला. एक पसंती आणि मतदार नोंदणी. त्याच्यानंतर तुम्ही मला 24 तास कामं सांगा. 24 तास तुम्हाला कधीच अनुभव असा वाईट येणार नाही की बालाजी पाटलाला आपण फोन केलो आणि तो मोबाईल रिसीव्ह करत नाही, तो उत्तरं बरोबर देत नाही, त्यांच्याकडून सहकार्य होत नाही. असा चुकीचा अनुभव कधीच येणार नाही. एखादी फोन मिस झाला तर मी कालांतराने 1-2 घंट्यांनी फ्री झाल्यानंतर माझा रिकॉल येईल. फार काही महत्त्वाचा असेल तर मेसेज टाका आणि आपण आपले प्रश्न सोडवून घेऊ. त्यासाठी मी कटिबद्ध आहे. तुम्ही मतदार नोंदणीसाठी कटिबद्ध राहा.
ओके. आपण अगदी थोड्या सूचनेवर तेलंग सर तुम्ही काय चळवळीतला कार्यकर्ता कसा मी तुम्हाला आझाद मैदानावर बघितले. तुमच्या आंदोलनामध्ये पण समाजाच्या आंदोलनामध्ये तुम्ही अग्रेसिव्ह फार ॲक्टिव्ह व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये तशी स्किल आहे. उद्या जर तुमचा हक्काचा आमदार झाल्यावर तुम्हाला किती वजन येईल का नाही. म्हणजे आपण सुद्धा कोणीतरी आहोत हे दाखवून देण्याची ही वेळ आहे. सरकार हम सरकार नहीं लेकिन सरकार से कम नहीं हे दाखवून द्यायची आपल्याला धमक आणि क्षमता आपल्यामध्ये आहे. पण आपल्यातली क्षमता आणि धमक आता ठीक आहे. काही आपल्या लोकांना पदवीधरांना काही वयाची लिमिट क्रॉस केलेल्यांना आपला या लढ्याचा फायदा होणार नाही. पण त्यांच्या मुलाबाळांना 100% होईल. सगळं काही आपल्यालाच मिळावं म्हणून असते का. आता मी तर कशासाठी आलतो मलाच माहित नाही. हे राज्यातले सगळे लेकरं माझे लेकरं ह्यांचं काहीतरी कल्याण झालं तर मला ह्यांच्या चेहऱ्यावर जर आनंदाचं जर छटा दिसली तीच आनंदाची छटा बघितलं की मला आनंद वाटेल म्हणून मी आलतो. मला आमदार व्हावं नाही व्हावं हे काहीच डोक्यात नव्हतं. पण हे सगळ्या प्रामाणिकपणानं केलेल्या कामाचं फळ हे केव्हा ना केव्हा मिळतं. ते हेच फळ आहे. त्याला काही वेगळी काही क्लप्त्या करावं लागत नाही. हा अनुभव मला तर आलेला आहे. आपण केलेलं सत्कर्म वाया जात नाही. फळ आज नाही मिळणार पण ते वाया जात नाही. ते सेविंग असते. त्याच्यामुळे सत्कर्म करत राहायचं. ते सत्कर्म बालाजी पाटील चाकूरकर आजन्म करेल आणि तुमच्या बेरोजगारांच्या कायमस्वरूपी नियमित रोजगारासाठी 100% लढेल. सरकारशी भिडेल आणि जिंकेल. सोपी गोष्ट आहे का देवाभाऊच्या अंगावर जायचं. नागपुरात ते म्हणले मला किती आंदोलन करून काय होतंय बालाजी पाटील तुम्ही आता आंदोलन करू नका तुमचं बघा म्हणले. मला जरा म्हणजे माझं कल्याण करतो म्हणले. सांगायचं तत्व हे कवा म्हणले. तुमची ताकद माझ्या मागे दिसू लागली येऊ लागली आहे असं वाटायला लागलं की माझं कल्याण करण्यापुरतं आले. त्याच्या आधी मला विचारला ते का. मग तुमच्या ताकदीमुळे माझा जर तिथं वजन वट वाढत असेल तर मी तुमच्याशी बेईमानी करू का. मग मी तुमच्याशी जर बेईमानी केली तर मी माझ्या आईवडिलाशी बेईमानी केल्याच्या सारखंच आहे ना. त्याच्यामुळे तुम्हाला सोडून मला जर या राज्याचं मुख्यमंत्री पद जरी देणार असतील तर ते मी घेणार नाही. मला तुम्हाला काहीतरी देऊन मग मला काहीतरी मिळालं तर मी त्याचा स्वीकार करेन आणि ते सुद्धा जनतेच्या कल्याणासाठी उपयोगात आणेन. ठाण्यामध्ये वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात जात ही आमुची पहा चाळूनी पाने आमुच्या इतिहासाची पुरुष काय पण स्त्रिया ही लढल्या विरांगना झाशीची दाभाड्याची उमा आणि कित्तूरची चन्नम्मा पहा चाळूनी पाने आमुच्या इतिहासाची असं म्हणत त्या ठाण्यामधल्या वाघाच्या जबड्यात हात घालून सांगितलं या बेरोजगारांना तुम्हाला वाऱ्यावर सोडता येणार नाही आणि या प्रशिक्षित बेरोजगारांना तुम्हाला कायमस्वरूपी नियमित रोजगार द्यावा लागेल. असं त्यांच्या ठाण्यात जाऊन त्यांच्या छाताडावर थै 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 नाचणारा हाच बालाजी पाटील चाकूरकर. साधी गोष्ट आहे का. तेलंग सर परमिशन नसताना परवानगी नव्हती बिलकुल. परमिशन नसताना लेखी परवानगीच नव्हती तरी बालाजी पाटील चाकूरकराला हात लावू शकले नाहीत. कारण बालाजी पाटील चाकूरकराला जर हात लावलं तर ते महाराष्ट्रातला मनोज जरांगे पाटलाला हात लावून बघितले ते मराठ्याचा नेता झाला. बालाजी पाटील चाकूरकराला जर आपण हात घातला
तर तो संपूर्ण समाजाचा नेता होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणाच्या गळ्यातलं ताईत होईल ही भीती त्यांना वाटली म्हणून हिम्मत झाली साहेब. मला तर चिरडून टाकले असते. फार बारीक आहे. पण जो मुद्दा घेऊन आपण राज्यामध्ये फिरतोय ती युवा शक्ती नेपाळ नुकतंच झालेला आहे. सरकार आता घाबरू लागले. युवकाच्या नादाला लागायच्या मानसिकतेत सरकार नाही. म्हणून युवकांनो मी आपल्या माध्यमातून राज्यातल्या युवकांना मराठवाड्यातल्या युवकांना आवाहन करतो, हताश होऊ नका, निराश होऊ नका. भविष्य तुमचं आहे आणि तुमचं भविष्य तुम्ही स्वतः घडवू शकता. तुमचं भविष्य घडवणारा दुसरा कोणी जन्माला आलेला नाही. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. म्हणून आपण सगळे संघटित व्हा. निराश होऊ नका, आत्महत्येचा मार्ग निवडू नका, व्यसनाच्या अधीन जाऊ नका आणि आपली संघटित ताकदीची वज्रमुठ आवळा आणि राज्यातल्या सरकारला सांगा हम सब एक है आणि हम सब एकचा नारा करून संघटित व्हा. संघटित झाल्यानंतर तुमचे प्रश्न एका झटक्यामध्ये सुटतील हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि आपण मोठ्या संख्येनं या पदवीधर मतदारसंघामध्ये मराठवाड्यामध्ये मतदार नोंदणी कराल हा विश्वास व्यक्त करतो. आणि आपण कमी वेळात दिलेल्या छोट्याशा सूचनेवर एवढ्या मोठ्या संख्येने महत्त्वाचे सर्व पदाधिकारी जमलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.